अंगावर जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. सगळं आग झटकायचे काम आहे. हे कंपनी करेल म्हणे. कंपनी नाही आली तर काय करणार? कंपनी येणारच नाही, तिला काही घेणं देणंच नाही. आता हे जे चोरलंय ना, ऐका, हे का बरं ना पुढाकार घेत नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, हे जे चोर आहे म्हणजे नाही हेच लोक आहे. ज्या अर्थी पंचनामे करत नाहीये ना, सांगतोय ना पंचनामे करा, पंचनामे करत नाही याच्या अर्थी 100% हात यांचं ज्या चोरीमध्ये. ये रे इकडून. यांची भूमिका पहा ना, कसं असलं पाहिजे, यांनी ऍक्टिव्ह असलं पाहिजे ना. कृषी पर्यवेक्षक आहे ते, त्यांच्या अंडर कृषी सहाय्यक 5 ते 6 कृषी सहाय्यक आहे, पण काही नाही. का सवगतीचं काम आहे, एकदम डिंबपणा आहे, काही उत्तरं नाही, अपेक्षित उत्तरं पण देती नाहीये. हा सगळा आहे ना गोंधळ आहे, सावळा गोंधळ आहे. आणि याच्यामध्ये कृषी सचिव जे आहे ना, आता कृषी खात्याला योगायोगाने मंत्री महोदय माणिकराव कोकाटे साहेब असताना कृषी खात्याला सचिव पण आहे. त्या सचिवांकडे जाऊ आपण आणि त्यांना सांगू का पंचनामा करायलाच त्यांची मानसिकता नाही, तर पुढचा काय विषय. देवगाव मध्ये आल्यानंतर त्या ग्रामपंचायतीमध्ये बसलो होतो, 1.5 ते 2 तास तिथंच बसलो होतो. शेतकरी येऊन भेटले, ते बोलले साहेब लाचेची रेट कमी करा, लाच खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, तुमचं घेण्याचं प्रमाण तोंडावरच बोलतो, लाचेची रेट कमी करा, शेतकरी दुखवू नका, फेऱ्या मारायला जाऊ नका. फोन केला ना, फोन उचलत चला, राग यायचं काही कारण नाही. पीएम किसानचे ना, पीएम किसानचे सुद्धा पैसे नाही, म्हणजे यांना सांगून आहे ना, पीएम किसानचं सुद्धा करायची मानसिकता नाही. त्यांचं पोर्टल कायम बंद आहे, त्यांच्या सर्व्हर ना कायम डाऊन आहे, त्यांचं 12 महिने सर्व्हर डाऊन आहे. महाराष्ट्र सरकारनं एवढी मोठी सोडत काढली, शेतकऱ्यांना काहीतरी मिळावे या हेतून, आणि जर खालचे कर्मचारी जर त्या एवढी मोठी योजना काढली, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अवजारं दिले, सगळ्या गोष्टी दिल्या, पण जर अधिकारी कर्मचाऱ्यांची जर मानसिकताच नसेल तो लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून द्यायचा, तर त्याचा अर्थ नाही ना. शासनावरून निर्णय घेतोय, शासन खूप काही करतंय, परंतु खालपर्यंत जर पोहोच जाणं सदुपयोग त्या गोष्टीचं काही असं जर चालत आलं कधी दिवस चालणार आहे, असं चालू ठेवायचं. साहेब किती गाव आहे तुमच्याकडे? 22 गाव आहे. काम करा गाव एवढे देऊन ठेवले ना, तर त्यांना कामं राहत, म्हणजे त्यांना कारण राहतं सांगायला, मी या गावाला होतो, त्या गावाला होतो, त्या गावाला होतो, आणि आराम करत राहायचं कुठंतरी. हा सगळा गोंगळ कारभार या प्रशासनाचा, शासनाचा मी तुम्हाला दाखवून दिला सगळा. अंगावर जबाबदारी काय घेणार याची? आता जबाबदारी काय घेणार? नाही तसं रिपोर्टिंग केलेली आहे, त्याचं बंद आहे. विम्याचे पैसे मिळणार नाही, कसं असं चाललं ते फक्त फिरत नाही. कंपनीला पण कळवलेलं आहे, साहेबांनी पण आता सांगितलं. हा बोल झालं. चला, हे अपेक्षित उत्तरं नाहीये काही, सगळा गोंधळ आहे. आणि आम्ही ना स्वतः याच्यात पुढाकार घेऊन ये ना, पंचनामा आम्हाला करता येतो का ते आम्ही बघतो, पोलिसांशी संवाद साधतो, फोन करतो पोलिसांना, पंचनामा आमच्याकडून होतो का. हे काही करणार नाही, स्कायमेट काही करणार नाही, कृषी विभाग पण काही करणार नाही. चोरच ते म्हटल्यानंतर ते काही करणार नाही, आम्हाला खात्री आहे. तर तुर्तास थांबतो. चला करा पण.